राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पक्ष सरेंडर केल्याचं धुरी म्हणतायत भाजपमध्ये गेल्यानंतर. असं आहे, आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे. ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही. त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे. एक सांगतो, त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होणार. असं आहे की रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा, बाकी विलासरावांच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे. त्यामुळे विलासरावांच्या स्मृती कोणी पुसणार नाही, कोणी पुसू शकत नाही. आम्हाला सगळ्यांना आदर आहे. आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावांच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं, त्यापैकी एक विलासराव आहेत. आणि हे स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे. आणि याच्या पुढे जाऊन कोणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही, पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघालेला.